सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मंडळी, आणि स्टार्टिंग बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे। सो खूप छान आणि स्पेशल दिवस होता ॲक्च्युली आज, आणि माझा हा लुक कसा वाटतोय ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। खूप छान इव्हेंट होता, अहिल्यानगरमध्ये हा इव्हेंट होता आणि खूप छान छान मोठे मोठे क्रिएटर्स इथे आलेले होते। स्पेशली श्रेयान खूप जास्त एन्जॉय करत होता, कारण श्रेयानला सगळेजण घेत होते आणि त्याच्यासोबत एन्जॉय करत होते आणि त्याला खूप मजा वाटत होती। आम्ही असा लुक केला होता, सगळ्यात आधी आम्ही हॉटेलवर आलो आणि फ्रेश झालो, छान रेडी झालो आणि मग आम्हाला संध्याकाळी इव्हेंटला जायचं होतं। सगळ्यांचे व्हिडिओज काढणं चालू होतं आणि ही आहे शिवानी। शिवानीला तर तुम्ही सगळे ओळखतच असाल, अप्पी आमची कलेक्टर या सिरियलमधनं तिने सगळ्यांचं खूप छान मनोरंजन केलं होतं आणि ती खरंच खूप गोड आहे। आणि हा आहे अमित, अमितला सुद्धा तुम्ही सगळे ओळखतच असाल। तुला माझे कंटेंट बघून मला असं वाटतं लहान बाळ व्हावं आणि तुमच्या घरात येऊन परत जन्म घ्यावा आणि तुमच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खावेत। थँक्यू सो मच, कारण की तुमचा एक युनिक कंटेंट आहे, ज्यामुळे प्रत्येक पॅरेंटला, प्रत्येक आईला असं वाटलं की अरे हे तर आपल्या घरात सगळं होतं, पण आपण का नाही आपल्या लेकराला खाऊ घातलं। सो त्याबद्दल तुमचे खरंच आभार मानतो मी। असाच कंटेंट क्रिएट करत राहा आणि आम्ही म्हातारे होईपर्यंत तुमचा मुलगा जरा तरुण होईल ना, मग आम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील तेव्हा, नाही का? येस, आणि नक्की आमच्याकडे पण कुल्हारला नक्की 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 इन्व्हिटेशन मिळालंय मला। मला एक म्हणायचं आहे तुला की तू जे लहान बाळांसाठी सगळं काय काय बनवत असतेस ना, गोड गोड जे त्यांना आवडतं, तर मग ते असं आता त्यांचं ठीक आहे, पण मोठ्यांसाठी असं काहीतरी तू करणार आहेस का? आम्हाला श्रियान जसं मोठा मोठा होईल त्याच्या आवडीनिवडी बदलतील ना, सो त्याला हेल्दी असं आता तू जसं देतीयस तसंच तो मोठा होत असताना तू ये ना घरी, तुला पण खूप चला तुमच्या समोर इन्व्हिटेशन मिळालंय। छान छान, बाय। आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं। मी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होती, पण सगळ्यांनी माझं पेज ऑलरेडी बघितलं होतं आणि सगळ्यांना माझा कंटेंटबद्दल माहिती होतं। ताईंसोबत सुद्धा माझी पहिल्यांदा ओळख झाली, पण असं अजिबात वाटलं नाही। ही आहे जयंती आणि हिला तुम्ही भरपूर अशा पॉडकास्टमधनं बघितलं असेल। मॉम इन्फ्लुएन्सर आहेस आणि मी तुझे रील्स पाहते आणि मी पण मॉम आहे, तुला एक आहे मला दोन आहेत। बनव आणि माझ्या रेसिपी नक्की नक्की, आणि शिर्डीला पण येशील। आणि या दोघी पण माझ्या फ्रेंड आहेत आणि ओह माय गॉड माझ्या मैत्रिणी। आणि ही आहे आपली पुण्याची नम्रता, जी खूप छान अमेझिंग कॉन्टेंट करती आहे। तिला सुद्धा मी पहिल्यांदा भेटली, पण अजिबात असं वाटलं नाही, खूप गप्पा झाल्या। ही आहे बिंदास्त मुलगी गौरी, आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या गंगाई सुद्धा इथे आलेल्या होत्या। खूप छान सगळ्यांनी टाइम स्पेंड केला, खूप छान गप्पा झाल्या, खूप एन्जॉय केलं आम्ही, आणि सगळे इतके छान फ्रेंडली होऊन बोलत होते की अजिबात वाटलं नाही आम्ही पहिल्यांदाच सगळे एकमेकांना भेटतोय। खूप काही काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयडियाजसुद्धा शेअर केल्या आणि खूप छान दिवस गेला ॲक्च्युली हा। आणि ज्यांनी हे पूर्ण ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी इतकं छान अमेझिंग प्लॅनिंग करून ऑर्गनाईज केलं होतं, अजिबात कुठल्याच गोष्टीसाठी गडबड झाली नाही। खूप छान वाटलं। तर गंगाई तुमच्यासाठी सुद्धा बोलणार। मग मी सांगते, मुलगा किती वर्षाचा आहे? 3 वर्ष। मग त्याला सगळं सहारा द्यायचा, त्याला बाहेरचं काही द्यायचं नाही आणि चिप द्यायचं नाही, हे द्यायचं नाही, त्याला वरण भात भाजी सकाळी का मस्त अंडं द्यायचं, अंडं खातात छान खेळतात आणि दुपार आणि गंगाईंना फास्ट लागतं। हो, एक्सपिरियन्स एवढा एक्सपिरियन्स घेतला आहे माझ्या मुलांना। तर मी सांगू 4 महिन्याचं झालं ना, डाळीचं पाणी, नाचणीचं सूप, गाठीस घ्या, कच्चं अंड थोडंसं हे केलेलं खाऊ घालायचे, आणि नंतर सवय झाली की पोरं 6 महिन्याची सगळं छान खायला लागले। एवढी फार पोरं सांभाळणार। पहिलवान होते माझे वडील। मुश्किल आहे, एक छान एक मुश्किल आहे आता, पण ती छान सांभाळतीये। हॅलो, यांना तर तुम्ही ओळखतच असताल। खूप छान वाटलंय मला भेटून। कशी आहेस प्राची? आणि तू? मला आवडतं तू रियाजला जे छान छान खायला घालतेस, आणि गंमत म्हणजे ते त्याला खायला घालतेस आणि ते हेल्दी पण असतं। असं नाही की बाबा त्यांनी पिझ्झा मागितलं की हा चला पिझ्झा पण मी हेल्दी बनवून देते, तेच म्हणजे पिझ्झा देणार पण त्याला हेल्दी बनवून देणार, दॅट इज इम्पॉर्टंट। मी आणि आमच्या इन्स्पिरेशन आहे। थँक्यू। आणि लास्टला डिनर करून आमचा दिवस संपला। कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा, आणि तुमच्या आवडीचं क्रिएटर कोण आहे यात हे सुद्धा सांगायला विसरू नका।